तर पुण्यामध्ये लाल महाल सगळ्यांना माहिती आहे. शिवनेरीमध्ये महाराजांचा जन्म झाल्यानंतर लाल महालामध्ये 4 वर्षाच्या असल्यापासून छत्रपती शिवराय राहू लागले होते. तर मित्रांनो, लाल महाल हा आपला होता, आपल्या वडिलांचा होता, वडिलांच्या जहागिरीत मिळवलेला हा लाल महाल होता. आणि इथे कोणी कब्जा केलाय, कब्जा करायला कोण आलाय तर तो शाहिस्ते खान. अरे कोण तो शाहिस्ते खान? कुठला तो शाहिस्ते खान? महाराजांच्या पावनभूमीमध्ये आलाय आणि महाराजांच्या आई बहीण यांच्यावरती आबरू लुटली जाते, त्यांच्यावरती हल्ले केले जाते. भर दिवसा पुण्यातल्या गल्ली बोळामध्ये घुसलं जातंय आणि घरातल्या आपल्या मातेची, बहिणीची, भगिनीची आबरू लष्करे त्या पुण्याच्या वेशीवरती टांगले जात आहेत. अरे असा होता का माझा महाराष्ट्र? असा होता का माझा शिवरायांचा हा देश? तर हा कोणी गंध केलाय? गंध कोणी केलाय? तर शाहिस्ते खानाने. शाहिस्ते खान आलाय आणि म्हणतोय काय, पुन्हा मेरा है, पुणे पे मैं राज करूंगा. अरे माझ्या शिवबाराजांचं पुणे आणि तू राज्य करायला आले? अरे कोण कुठला तू? ही काय तुझ्या बापाची जागी दिली का तुला ती जन्मता मिळालेली? अरे हे तर राज्य माझ्या छत्रपती शिवरायांचं. शिवराय पाहत होते कसा अन्याय होतोय, कसा महिलांवरती छळ होतोय, कसा माझ्याच महिलेचा, माझ्याच बहिणीचा भर दिवसा घरात घुसून तिच्या आबरूचे लष्करे त्या वेशीवरती टांगले जाते. आणि हे छत्रपती शिवराय कधी सहन करणारे नव्हते. छत्रपती पाहत होते, परंतु त्यांचा एक संयम हा एक महत्वाचा गुण होता की योग्य वेळी योग्य वार करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पुण्यातल्या लाल महालामध्ये शाहिस्ते खानाला येऊन दिलं. आपला बैरजी नाईक, गुप्तहेर खात्याचा प्रमुख बैरजी यांना पाठवलं, जा बैरजी काय चाललंय जरा वार्ता घेऊन या. बैरजी नाईक रात्रीच्या वेळेस वेषांतर केलंय, शत्रूच्या त्या लाल महालामध्ये प्रवेश केलेला आहे. शत्रूलाही माहित नाही की हा मावळा आहे, मराठ्यांचा आहे. बैरजी नाईकांनी तिथे जाऊन शाहिस्ते खानाबरोबर किती मावळे राहतात, तो कुठे झोपतो, कुठे उठतो, किती वाजता उठतो, काय खातो, सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा खडानखडा माहिती घेतलेली आणि पुन्हा महाराजांकडे येऊन सांगितलेलं आहे. ठरलं तर मग वार ठरला, दिवस ठरला, वेळ ठरली. वेळ होती अमावस्येची, रात्रीची वेळ होती. महाराजांनी कधीच हल्ले ते दिवसा केलेलं नाही. काळ्या कुट्ट अंधारामध्ये नियोजन झालं की आता शाहिस्ते खानाला पुण्यातून पळवून लावायचं, नाहीतर जीवे मारायचं, पण याला सोडायचं नाही. कारण की कित्येक बहिणींची आबरू याच्यामुळे लुटली गेली. तर माझ्या बहिणींचा बदला हा घेतला जाणार आहे. म्हणून महाराजांनी आपल्या निवडक 7-8 मावळे घेतले, त्यांना समजून सांगितले कोणाचं काय काम आहे, कोणाने काय करायचंय. तर ठरलं आणि लाल महालामध्ये रात्रीच्या भरप्रहारामध्ये काळाकुट्ट अंधारामध्ये प्रवेश झालेला आहे. शत्रूचं सैन्य गाढ झोपेमध्ये होते. शाहिस्ते खानाचे तेव्हा उपवास चालू होते, रमजान महिन्याचे. शाहिस्ते खान उपवास सोडून मस्तपैकी चिरनिद्रेमध्ये होता. रात्रीचा पहर होता. कुणालाही काही कल्पना नव्हती की मराठ्यांचं आक्रमण होणार आहे. आणि मराठ्यांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे लाल महालात. आणि सगळीकडे सायरा वैरा शत्रूचं सैन्य पळू लागलेले. मराठी आ गए का काहीच कळत नव्हतं. फक्त मराठ्यांच्या तलवारी चालत होत्या, वार होत होते, सप आवाज येत होता आणि शत्रूचं सैन्य मरत होतं. अशातच महाराजांनी रूप केलेला आहे तो शाहिस्ते खानाच्या खोलीकडे. महाराज शाहिस्ते खानाच्या खोलीकडे जाऊ लागलेले मराठी सैनिक शत्रूशी लढत आहेत आणि महाराष्ट्रातला जो राजा आहे तो खुद्द मोहिमेवरती होता. शाहिस्ते खानाला याची कल्पना नव्हता. शाहिस्ते खान झोपेमध्ये होता आणि झोपेतून त्याला गडबडण्याचा, गोंधळण्याचा आवाज येतोय, शत्रूचा आवाज येतोय आणि शाहिस्ते खान गडबडून झोपेतून जागा होतोय. तर काय, त्याच्या समोर खुद्द मराठ्यांचं दैवत छत्रपती शिवाजीराजे उभे. अरे मराठ्यांचं दैवत नव्हतं तर ते शाहिस्ते खानाचा कर्दन काळ होता, शाहिस्ते खानाचा मृत्यू होता. त्याला मृत्यू समोर दिसत होता. शाहिस्ते खानाने छत्रपती शिवाजीराजांना पाहिलं आणि त्याला समजलं आता आपण राजांच्या तावडीतून वाचू शकत नाही. तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या काळ्या कुट्ट्या अंधारात इकडे तिकडे जिकडे वाटेल तिकडे पळू लागला. सैरा वैरा होऊन तो निस्ता पळत होता. महाराजांनी त्याचा पाठलाग करायला चालू केला आणि त्या अंधारातही फक्त त्या दोघांच्या पावलांचे आवाज होते, टक 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 आवाज सुटत होते. आवाजाच्या दिशेने महाराजांनी हातात उजव्या हातात जी तलवार घेतलेली होती त्या नंगा तलवारीने त्याच्या पाठीमागं पाठलाग करत पळत होते. शाहिस्ते खानाला समजलं आता राजांच्या तावडीतून सुटणे शक्य नाही, परंतु जीव वाचवायचा म्हणून तो बिथरल्यासारखा वेळासारखा अंधारात पळत सुटला. आणि पळता पळताही त्याच्या मनात एकच विचार आला. विचार खूप महत्वाचा आहे. विचार असा होता की अरे महाराष्ट्रामध्ये, महाराजांच्या राज्यामध्ये कधीही कुठल्याही स्त्रीवरती तलवार चाललेली नाही. कधीही कुठल्या स्त्रीवरती मराठ्या मावळ्यांनी तलवारीने हत्या केलेली नाही. आणि हाच तो गुण होता महाराजांचा की युद्धामध्ये सुद्धा स्त्रियांना सोडलं जायचं, बक्ष दिलं जायचं, पन्हा दिला जायचा. आणि हे त्या शाहिस्ते खानालाही माहित होतं. म्हणून शाहिस्ते खानाने फायदा घ्यायचा ठरवला याच महाराजांच्या गुणाचा आणि तो पळता पळता स्त्रियांच्या जनानखान्यामध्ये जाऊन लपला.
जनानखाना म्हणजे काय? त्या काळात जेव्हा स्त्रिया तिथं निवासस्थानी असायच्या, रात्रीचा आराम करण्याचं गृह म्हणजे महिलांचं जनानखाना होता. तो पळला कुठे? तो भ्याड साहित्यखान स्त्रियांच्या जनानखान्यामध्ये, तिथे आतमध्ये जाऊन लपला. जसं एखादं छोटंसं 5 वर्षाचं पोरग कोणी मारल्यानंतर हाणल्यानंतर रडत रडत जाऊन आईच्या कुशीत लपून बसतं, आता हा भ्याड साहित्यखान त्या जनानखान्यामध्ये स्त्रियांच्या आश्रयाला जाऊन लपून बसला होता. माझे राजे पळता पळता त्याच्या मागे आतमध्ये जनानखान्यात घुसले, पण नाही, थांबले, थबकले. 2 मिनिटं विचार केला, अरे आज तर महिला आहे, तिथे जायचं कसं? म्हणून राजांनी परत जनानखान्याच्या पुढे 2 पावले मागे उभे राहिले आणि त्यानंतर आतमध्ये थोडासा शांतता पसरली, आवाज शांत झाला. त्या शाहिस्तेखानाला वाटलं, या अल्लाह बच गया. त्याला वाटलं महाराज काय आपल्या पाठलागावरती नाही, किंवा अंधारात त्यांना दिसलो नाही, आपण कुठे लपलोय. म्हणून तो म्हणतो कसा? त्या भगवानाला, त्या अल्लाहला शुक्रिया अदा करताना म्हणतो कसा शाहिस्तेखान? या अल्लाह बच गया, तेरी रहमत के कृपा से. असं म्हणून त्यांनी त्या अल्लाहला शुक्रिया अदा केला. परंतु त्यानंतर शाहिस्तेखानाला वाटलं की महाराज निघून गेले, म्हणून तो दबक्या पावलाने बाहेर येतोय जनानखान्याच्या आणि पाहतो तर काय, ज्या दिशेने पावलांचा आवाज येतोय त्या दिशेने महाराजांची तलवार रोख धरून होती. जसा शाहिस्तेखान अंधारातून बाहेर येतोय, पावलाचा आवाज येतोय, पुन्हा एकदा राजांची तळपती तलवार चालली आणि तलवारीचा आवाज आला, स्टॉप. जसा सब दिशे आवाज आला तसा राजांच्या चेहऱ्यावरती, तोंडावरती रक्ताच्या चिरखंड्या उडाल्या. राजांना वाटलं झालं झालं झालं, राजे खुश झाले. राजे मध्ये झालं झालं, शाहिस्तेखानाचं काम संपली. इथेही त्या शाहिस्तेखानाचंच नशीब बलवत्तर की त्या अंधारामध्ये राजांचा वार चुकलेला होता आणि शाहिस्तेखानाच्या उजव्या हाताची 4 बोटावरती तो वार बचावलेला होता. पुन्हा एकदा परत तलवारी चालल्या गेल्या, राजांनी वार केले, अंधारात अंधाधुंद वार झाले, इकडे तिकडे सब तलवारी चालवल्या गेल्या. पण तो नशीब म्हणून शाहिस्तेखान त्या वारामध्ये सापडला नाही. अंधाराचा फायदा झाला. पुन्हा त्यांनी त्या दुसऱ्या मजल्यावरून, लाल महालावरून उडी टाकली, खाली उडी मारली, स्वतःचे जीवन वाचवण्यासाठी त्यांनी परवा नाही केली. हे सगळं झालं. त्याच्यानंतर शत्रूंनी सावध झालं. शत्रूंनी लाल महालाचे प्रवेशद्वार बंद केले. 4ही बाजूने शत्रूंनी मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. राजांनाही कळालं, अजून जर इथे थांबलो तर आपल्या मावळ्यांच्या जीवाला धोका आहे. राजांनी मावळ्यांना इशारे केले. इशारा करताच सगळे मावळे राजांच्या सोबत जमा झाले आणि परतीच्या मार्गाने जसं चर दिसी यावाने भूर दिसी जावं असं राज परत त्या लाल महालातून बाहेर सुखरूप गडावरती पोहोचलं होतं. हे सगळं वातावरण चालू असताना मित्रांनो, एक छोटासा प्रसंग त्या लाल महालामध्ये घडला होता. तो काय तर शाहिस्तेखानाची एक 8 वर्षाची पुतणी होती आणि ती जवळची पुतणी कुठे सापडेनाशी झाली होती. सगळीकडे शोधाशोध झाले. सरदार आले, सरदार आले आणि शाहिस्तेखानाला विचारू लागले की हुजूर 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 लड़की मिल नहीं रही है. अरे लड़की मिल नहीं रही, कैसी मिल रही? ढूंढो, जाओ, कोना कोना चप्पा चप्पा छान मारो, लड़की को मेरे सामने लाओ. असा आदेश सोडला त्या शाहिस्तेखानाने. 5 वर्षाची पुतणी, 8 वर्षाची पुतणी होती, ती भेटत नव्हती. शोधाशोध चालू झाली. कोपरा लाल महालाचा पाहू लागला, परंतु कुठेच मुलगी सापडत नाही. पुन्हा एकदा एक सरदार येतो आणि शाहिस्तेखानापाशी येऊन म्हणतो, हुजूर लड़की तो मिल नहीं रही, मुझे लग रहा है कि लड़की को शिवबा ने उठाया होगा. शिवबा ने उठाया होगा. तेव्हा अरे शिवबाने उठाया होगा, उठवायचं असले तर तुमच्या समोर उचलून नेली असती. अरे मुलींना, पुळणींना, आयांना उचलून नेण्याची तुमची सवय रे. आमच्या महाराष्ट्रातल्या महाराजांची कधीच सवय नव्हती की स्त्रियांची आबरू लुटायची, स्त्रियांना उचलून न्यायचं. परंतु तरी एवढं सगळं होऊ नये त्या शाहिस्तेखानाला माहित होतं की छत्रपती शिवराय असे करणार नाही. एवढं सगळं झालं तरी शत्रूला माझ्या छत्रपती शिवरायांविषयीचा असलेला आदर आणि सन्मान आणि त्यांचं ते वक्तृत्व माहित होतं की खरंच हा राजा असं करणार नाही. तरी पण त्या शाहिस्तेखानाने महाराजांबद्दल 2 शब्द उच्चारले ते मी इथे सांगू इच्छितो. तो शाहिस्तेखान महाराजांबद्दल गौरव म्हणून काय बोलतो, नहीं मुझे लगता नहीं कि शिवबा ने लड़की को उठाया होगा, और अगर शिवबा ने लड़की को उठाया होगा तो कोई घबराने की जरूरत नहीं. क्यों? क्योंकि शिवबा उसी लड़की को अपने खुद की बेटी जैसा पालेगा. म्हणजे काय, जरी शत्रूची मुलगी असेल, युद्धातून उचलून नेली असेल तरी घाबरू नका. तो शिवबा राजा त्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखा वाढवेल. हा होता शत्रूचा माझ्या शिवरायांवरती असलेला विश्वास. याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे की छत्रपती शिवराय स्त्रियांची काय इज्जत करायचे, जर शत्रूही माझ्या राजाचं गुणगान गातोय. आणि याचा पुरावाही मी देऊ इच्छितो.
की मी नुसतं तोंडाने सांगत नाही, तर तो शाहिस्तेखान रोज रात्री डायरी लिहायचा. त्या डायरीला दैनंदिनी म्हणायचं. तर त्या दैनंदिनीमध्ये त्यांनी तो उल्लेख केलेला आहे की खरंच घाबरण्याची गरज नाही, स्वतःच्या मुलीसारखी ती मुलगी वाढेल. परंतु माझ्या राजांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या मावळ्यांनो, राजांनी ती मुलगी पळवलीच नव्हती. सगळीकडे शांतता झाली, सगळा गोंधळ मिटला, सैनिक तिथे आले. त्यानंतर शोधाशोधामध्ये ती मुलगी सापडली. त्या गोंधळामध्ये ती घाबरलेली होती, छोटीशी मुलगी होती, एका कोपऱ्यामध्ये जाऊन ती लपून बसलेली होती. तर ती पुन्हा बाहेर आली. तर मला एवढंच सांगायचं या छोट्याशा प्रसंगामधून की स्त्री म्हणजे काय असते, स्त्रीची अब्रू म्हणजे काय असते, स्त्रीला इज्जत कशी द्यायची असते, या छोट्याशा प्रसंगावरून आपल्याला समजते. जय हिंद, जय शिवराय.